हिंद परंपरेशी जुळलेले तुकाराम महाराजाचे वंशज मोरे सर, या मातीशी जुळलेले मी भारतीय आणि पर्सन्स फुल सेन्स ऑफ ह्युमर देवधर सर, आमचे फॅकल्टी सर्वांचेच फॅकल्टी राहिलेली ज्यांचे की टेक्स्ट बुकमध्ये पण म्हणजे त्यांचं अभ्यासक्रमामध्ये पुस्तक वगैरे आहेत, कृपाशंकर सर आणि सदैव योद्ध्या ह्या दीप्ती मॅडम. आता कुठं हे लोक कुठं मी काय बोलावं मला काहीच कळत नाही आहे. तरी पण आज मी ग्रहणाचं काही मी खोटं काही बोलणार नाही आहे. मला जमिनीवर राहायला आवडते, जमिनीवर राहायला आवडते. तर ऑनेस्टली मी या गोष्टीची प्रांजळ कबुली देतो की मी अतिशय स्वार्थी माणूस आहे. एक गरीब म्हणजे काय म्हणतात मातीच्या घरात जन्मलेला मी, आणि माझे वडील दूध विकायचे, मी भाजीपाला वगैरे काय इकून वगैरे काय माझे शिक्षण केलेलं आहे. पण कशासाठी केलं आहे? मी माझ्यासाठी केलं. 10वी कशासाठी पास केली? मी माझ्यासाठीच केली. 12वीचा अभ्यास कशासाठी केला आहे? मी माझ्यासाठीच केला आहे. जे काही विद्यापीठात सर काय म्हणतात ते पहिला आला दुसरा आला, अरे लोकांना काय फायदा आहे? मी माझ्यासाठी केलेलं आहे. त्याला लोकांचं काय म्हणजे बाकीच्या लोकांशी काही काही घेणदेणं नाही आहे. आणि माझी जी गोष्ट आहे मोस्ट ऑफ सर्व कॉमन मॅनची सगळ्यांचीच गोष्ट अशीच असावी. आपला स्ट्रगल हा असाच असतो. आपण हे सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासाठीच म्हणजे करत असतो. आणि ॲक्च्युली माणूस हा खरंच मूळतः हा एक स्वार्थी माणूस आहे. मी त्यातला महास्वार्थी आहे, खरं सांगतो. मी प्रामाणिकपणे मान्य करतो. आता ते डॉक्टर वगैरे हे गोष्ट वेगळी आहे, पण मुळात मी एक मोठा पेशंट आहे, खरं सांगतो. कारण मला म्हणजे अनेक प्रकारचे आजार या काय म्हणतात प्रदीर्घ संघर्षामुळं, आर्थिक संघर्ष असो काही असो, या प्रकारचे म्हणजे होते. इथून तिथपर्यंत जायचं तरी मी म्हणजे एक काळ असा होता की तिथून तिथपर्यंत मला पाण्याची बाटली न्यावं लागायची. माझी आता पत्नी इथं विद्यमान आहे. तर हे करता माझ्यातला रिसर्चर कसा उद्भवला, कारण मग औषध तर खायचं नाही हे मनात ठेवलं, कमीत कमी औषध खायचं. असं औषध खायचंच नाही असं नाही आहे. तर त्याचं डाएटद्वारे वगैरे सोल्युशन वगैरे काय करायचं काय नाही. आणि सर मी साक्षीला आहेत की थोडंसं शेंगदाणे खाल्लं तरी माझ्या तोंडातून रक्तस्राव व्हायचा, किंवा मिरची खाल्लं तरी म्हणजे काय म्हणतात त्याला बऱ्याच प्रकारच्या ॲलर्जीज व्हायच्यात. तर मग मी अनेक प्रयोग केले, खरं सांगतो मी. तर कधी हळद खाली, कच्ची हळद खाली, तर तेच 15 दिवस महिनाभर तेच खायचे. मग त्याच्यातलं काहीतरी कुठून तरी नेटवरून माझा धंदाच होता तो. ड्युटीवर आलं की त्याच गोष्टीचा अभ्यास करायचा सलग, आहे की नाही. मग ते कुठून बी आणो, मग ते नेटचे कुठल्या प्रिंट आमच्या गव्हर्नमेंटच्या तिथून चोरून फिरून इतक्या कागद जमा करायचे. हजारो कागद आहेत माझ्याकडे चोरलेले, आहे की नाही. असं प्रिंट काढून आणायच्या, अभ्यास करायचा. आणि बायकोला लक्षात 2-3 दिवस झाले की बायकोला लक्षात यायचं, आणि तेच गोष्टी बाजारातून विकत घेऊन खायचो मी, आहे की नाही. बायकोला म्हणायचं आज तुमचा अटॅक सध्या कशाचा अटॅक चालू आहे. 2 दिवस झाले की म्हणायचं हा माणूस 100% हळद खाणार, म्हणजे 1-2 महिने हळदच खाणार, कांदे खाणार म्हणजे खाणार. तुम्हाला मी ऑनेस्टली सांगतो 2018 ते 2022 मी एवढ्या कांद्याच्या पाती खाल्लेल्या आहेत की जगात कोणी खाल्ल्या नसते, इंडिव्हिज्युअल पर्सन नाही. रोज सकाळी 1 जुडी आणि संध्याकाळी 1 जुडी. आणि खरं सांगतो माझं ते गेलं, ते जे ब्लिडिंग वगैरे व्हायचं ते गेलं. माझ्या ॲलर्जीज गेल्यात. आणि डिसेंबर महिन्यामध्ये मी म्हणजे काय म्हणतात त्याला ते जुनागडचं ते आहे ना, हां गिरनार बी चढून आलो. आणि रोज आता 10 ते 15 किलोमीटर चालत नाही, रनिंग करतो मी. माझ्या स्पीडनं रनिंग करतो. पण हे झालं, हे इथपर्यंत माझा प्रवास हा खरंच आहे स्वार्थाचा प्रवास आहे, खरंच सांगतो मी. कुठलाही म्हणजे मोठा सामाजिक कार्यकर्ता नाही आहे, साहित्यिक नाही आहे, काही नाही आहे. तरी पण मला सकाळी उठल्यावर बऱ्याच वेळेस सेन्स येतं की आपण एक डॉक्टर होतो, आपण हे गोष्टी करू शकलो, कारण आपल्याला एवढा भरपूर टाईम होता. पण माझ्यासारखे पण बरेच लोक या सोसायटीमध्ये आहेत आणि तो तेवढा वेळ टाईम देऊ शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी खरं काय करता येईल का असं मी काही दिवस विचार केला. ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, फक्त ही एक थोडी ॲटिट्यूड ठेवली की मी जसं बाहेर पडलं तसं अनेक लोकांना माझ्यासारखे जे जगामध्ये खूप आहेत, मी पाहिलं आहे, मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये, एक फार मोठी एक रो आहे. तर त्यांना कसं कळलं, असा जर विचार केला तर मला असं जाणवलं की माझी एनर्जी दुप्पट वाढते.
तेवढंच खाऊन आणि तेवढंच ठेवून. म्हणजे आपण जेव्हा स्वतःबरोबर जेव्हा युनिवर्सचा विचार करतो तेव्हा आपल्या बाहेरच्या युनिवर्सच्या हिलिंग कॅपॅसिटी ह्या अनेक अनेक पटीनं आपल्याला सहकार्य करतात आणि आपल्याला प्रचंड प्रचंड असं हे होतं. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, काल औरंगाबादवरून रात्री 12:30 वाजता आलो. सरांना माहीत आहे काही. तर मी माझ्या टाईमलाच उठतो 4 वाजता. मला जेवढं काय रनिंग करायचं आहे तेवढं मी केलं. आणि असं कुठल्याही गावाला जरी गेलं हे जरी गेलं तरी पण मी त्यावेळेस ॲटिट्यूड एकच ठेवतो, तुला जसं बरं झालं आहे तसं इतरांना पुढं चालून बरं करायचं आणि त्याला ट्रीटमेंट सिम्प्लिफाईड करायचं. हे जे खोटारडेपणा काही लोकांचा चाललेला आहे, असंच होतं आहे तसंच होते, हे लुटालूट हे थांबवायची आहे की नाही. आणि हे काम तू करू शकतोस. हे एक म्हणजे आतमधून एक थोडीशी म्हणजे एक मला एक सेन्स जाणवते. त्यामुळं मला कधीही अलाराम लावायची गरज पडत नाही. आणि मला म्हणजे चांगले चांगले लोक बी या प्रवासामध्ये भेटलेले आहेत. केंद्रे सरांसारखे लोक आहेत, मित्र आहेत, आमचे फार्मसिस्ट बी म्हणजे साक्षीला आहेत. आणि आम्ही या गोष्टीचा म्हणजे सभ्य समाजामध्ये उच्चार करू नाही, आम्ही हसत हसत आमच्या फार्मसिस्टमध्ये जातो आहे की नाही. माणसाच्या जीवनामध्ये कंड पाहिजे, काय करायचं आहे की नाही. तर त्यांना आम्ही नेहमी म्हणजे हसत हसत म्हणायचं. आणि हे गोष्ट करताना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी, कारण आपल्यावर अनेक प्रकारचे स्ट्रेसर्स असतात, असं एकच गोष्ट नसतं. तर काहीतरी कंडिशन करायची आणि दुसरे काही स्टेटस ठेवण्यापेक्षा तेच ठेवून द्यायचं. म्हणजे जी गोष्ट की आपल्याला हॅमर होईल की आपल्याला ते गोष्ट करायची आहे, तर एकच गोष्ट ही म्हणजे एक प्रदीर्घ कालपर्यंत करायची. तर खरं सांगतो म्हणजे मी हे माझ्या जीवनाची एक हिलिंग जर्नीची मला त्याच्या मोठ्या गोष्टीमध्ये एक रूपांतरित करायचं आहे की जे अनेक लोकांना म्हणजे काही प्रॉब्लेमपासून कसे बाहेर काढता येईल वगैरे. आणि त्याच्यात मी आता सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला टिळेकर सर बोलले की तुम्ही आयुर्वेदीय काहीतरी जीवनशैलीविषयी सांगा. मी ऑनेस्टली सांगतो, माझ्या अनुभवानं सांगतो, खरंच आजकाल माहितीची काही कमी नाही आहे. माहिती ही आपल्याकडं प्रचंड आहे, कुठून येते, व्हॉट्सअपहून येते, इकडून येते, तिकडून येते. खरी गोष्ट आहे इम्प्लिमेंटेशनची. सगळ्यालाच माहीत आहे, असं काहीच कोणी अडाणी नाही आहे की सकाळी उठायचं, व्यायाम करायचं, हे नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं, हे नाही खायचं. अरे 2-3 जरी गोष्टी केल्या तरी हे दिवसभर टकटक करायची खरंच गरज नाही आहे की नाही. काय इम्प्लिमेंटेड, कारण ॲन आयडिया नॉट कपल्ड विथ ॲक्शन नेव्हर गेट एनी बिगर दॅन ब्रेन सेल्स इट ऑक्युपाईड. आपण काय करतो म्हणजे ते हे चघळत राहतो, ते चघळायची काही गरज नाही आहे. लिमिटेड सिद्धांत आणि लिमिटेड सिद्धांताचं प्रदीर्घ पालन, मग त्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. मी बनारसला गेलो आहे, टूरला गेलो आहे आणि तिथं आता रात्रभराचा प्रवास झाला आहे आणि तिथं मी व्यायाम कसं करू नाही. जे गोष्ट एकदा नियम धरला त्या दिवशी तुम्ही व्यायाम नाही केला त्या दिवशी जेवण बंद. स्वतःची म्हणजे सजा लावून घ्यायची आहे. तर ही जर डिसिप्लिन जर केली, आता ॲक्च्युली म्हणजे आता माझे बी आता पुढचे बी खूप मोठे टार्गेट आहेत. कारण मला म्हणजे याचे बी पुढचे खूप चांगले म्हणजे जर्नी करायचं आहे. थोडा मी खादाड पण आहे, तर ते पण म्हणजे हळूहळू कमी व्यायाम खूप करतो पण तेवढं खूप जास्त खातो पण. तिकडं आता एक एक गोष्टी तिकडून पण म्हणजे कंट्रोल करता येते. तर मी अनेक गोष्टीचं कन्फ्यूज करायचं नाही. थोडक्यात सांगतो, माझ्यापेक्षा म्हणजे सगळे लोक म्हणजे अनुभवी वगैरे आहेत, हे आहेत. आणि धरसोड वृत्ती आहे. मी अनेक वेळा केली, काहीच निष्पन्न झालं नाही. धरसोड वृत्ती नाही. एकदा ठरलं, त्याच्यातून आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी जर कळाल्या तर त्या गोष्टी या प्रदीर्घ कालापर्यंत करायची. त्याला कुठल्याही गोष्टीची म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही. तर मी म्हणजे हेल्थ इश्यू म्हणजे फार मोठं म्हणजे वेगळं व्याख्यान वगैरे देऊ शकत नाही. तर मला फाइंड असलेल्या एक 4-5 गोष्टी सांगतो. 4-5 म्हणजे खूप जास्त गोष्टीचं कन्फ्युजन करायचं नाही. एक गोष्ट सांगा साहेब, कोणीही सांगा, विनाश फळांचा वगैरे कधी होतो? कुठल्याही गोष्टीचा विनाश कधी होतो? फळांचा विनाश कधी होतो? पिकल्यावर होतो का? फळ केव्हा सडतं? जास्त पिकल्यावर सडतं, बरोबर आहे. आणि बघा, कुठलीही गोष्ट विनाश व्हायच्या अगोदर मी थोडंसं म्हणजे फाइंड आउट केलं आणि प्रत्येक गोष्टीत जवळपास मी 5000 पाणी लिखाण केलं आहे. आता त्याचं एक पुस्तकामध्ये मी त्याला कन्वर्ट करतो आहे. तर कुठलीही गोष्ट विनाश व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये मधुरीभवन होतं. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे गोड पदार्थ आहे, एक्स्ट्रा गोड पदार्थ, हेच आपल्याला हानिकारक आहे. जे एक्स्ट्रा आपण जे शुगर वगैरे जे घेतो आहे ते सडवतं. खरंच एक म्हणजे डायबिटीस असो किंवा नसो, शुगर जरी रिफाईंड शुगर जरी सोडली
तरी म्हणजे आपण बऱ्यापैकी म्हणजे आपली हेल्थ ही कंट्रोल करू शकतो. शुगरचा संबंध हा नुसता म्हणजे याच्यास काय म्हणतात डायबिटीस पुरताच मर्यादित नसून अनेक मेटाबॉलिक विकारांशी पण त्याचा संबंध आहे. आणि काही काही गोष्टी आपण आपल्या फाइंड आउट करायच्या उदाहरणार्थ, आणि त्या लिहून काढायच्या. आपल्या प्रत्येकाची बॉडी ही थोडी वेगळी असतं. उदाहरणार्थ आता मी बरेच दिवस म्हणजे चहावर प्रयोग केलेत. आता माझा अटॅक तुम्हाला सांगितलेला आहे, प्रयोग करायचे म्हणजे मी वेगवेगळ्या टाईमला चहा घेऊन बायला. खरं सांगतो, माझा पर्सनल नको का दुसरं काही लोकांचं असेल, 4 वाजता नंतरची जर चहा जर घेतली आपण किंवा कॉफी घेतली, रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. रात्रीची झोप ही एकतर गाढ झोप येत नाही किंवा मग ते झोप यायचा टाईम हा म्हणजे असा की प्रोलॉंग होत असतो. पहिलं जेवण जेवलं आणि ते पचायच्या अगोदर दुसरं जर खालं तर तुमच्या उत्साहामध्ये तिथे जे इंथुजियाझम याच्यामध्ये 100% परिणाम होतो. म्हणजे हे जे प्रकृतीचे जे नियम आहेत, हे प्रकृतीचे नियम आपल्याला म्हणजे फॉलो करायचे. एक सिंपल सूत्र आहे, परिश्रमो मिताहारो यतद्दो धन्वंतरो. म्हणजे परिश्रम आणि मिताहार थोडंसं म्हणजे आपल्याला जे लागेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे की नाही, हे करायचं आहे. आता दुसरी एक कॉमनेस्ट गोष्ट, आपल्या कॉमनेस्ट मिस्टेक काय आहेत, आपण कुठं लग्न समारंभ याला जातो आणि गिफ्ट 500ची देतो पण 800चं कसं खायचं हे बघतो. बरेच सामान्य लोकांचा माझ्यासारख्या हे विद्वानांचं सांगत नाही आहे की नाही. काय होतं त्याच्यामध्ये आपली पुरी सायकल, बायोलॉजिकल सायकल पूर्ण सेटअप व्हायला पुढचे 5 ते 6 दिवस जातात. मग एक करायचं 800चं खायचं ना, मग दुसऱ्या दिवशी जेवायचंच नाही, त्यावरती करायचं मग आहे की नाही. फिस्ट शुड बी फॉलोड बाय फास्ट. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी या ज्या आपल्याला करता येण्याजोग्या आहेत, ह्या गोष्टी करायच्यात. तर मी काही जास्त या म्हणजे आता इथं काय म्हणजे आरोग्यविषयक व्याख्यान द्यायसाठी आलो नाही आहे. मला खरोखर कौतुक वाटते टिळकर साहेबांचे, त्यांची धडपड. मी त्यांना कमीत कमी 5 ते 6 वेळेस सरांना मला मी प्रांजळ कबलतो, सर मला पुरस्कार वगैरे काही नको. नाही मी तुम्हाला द्यायचंच, मला पुरस्कार द्या. मग आहे की नाही. तर त्यांची किती धडपड, म्हणजे येऊन वारंवार फॉलोअप करणं, हे करणं. सर मी तुम्हाला रिफ्यूज केलं की नाही, ऑनेस्टली सांगायचं आहे की नाही. तर द्या आहे की नाही. तर या प्रकारचं आहे. आणि आपण या जीवनावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे, या ॲटिट्यूडमध्ये आपलं जीवन पूर्ण राहो. सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.